हे हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. थंबनेल तुम्ही नक्कीच पाहिला असेल. आपण NSEच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. जे पण तुम्ही ट्रेडिंग अकाउंट यूज करताना त्याच्यामध्ये जर तुम्ही जाऊन सर्च केलं NSE, तर तो तुम्हाला स्टॉक भेटणार नाहीये. का? कारण की तो स्टॉक लिस्टेडच नाहीये किंवा त्याचा अजून IPO आला नाहीये. मग जर IPO आला नाही किंवा लिस्टेड नाही आहे स्टॉक, तर तुम्ही कशी काही इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करू शकतात हे आज आपण बघणार आहे. ओके. आणि IPO जेव्हा पण येतो बघा एखाद्या कंपनीचा, तर तो पब्लिकली अवेलेबल होतो त्या टायमिंगला स्टॉक आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा ट्रेडिंग करू शकतात. अशा भरपूर साऱ्या कंपन्या आहेत बघा, जे आपल्याला माहिती असतात की अरे हा चांगल्या कंपन्या आहेत, पण अजून स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड तर नाही आहेत. मग त्याच्यामध्ये पण कशी इन्व्हेस्टमेंट करू शकतो हे पण आपण जाणून घेणार आहे या व्हिडिओमध्ये. थोडक्यात काय तर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे, खूप नॉलेज ह्याच्यामध्ये असणार आहे. इंडियामध्ये दोनच लार्जेस्ट एक्सचेंज आहेत, एक आहे NSE आणि BSE. NSE व्हॉल्यूमच्या बाबतीत म्हणा किंवा स्टॉक्सच्या बाबतीत म्हणा खूप लार्जेस्ट आहे, खूप मोठा आहे. मी हा जो चार्ट तुम्हाला ओपन करून दाखवला तो BSEचा आहे. BSE ऑलरेडी लिस्टेड आहे कंपनी. 6000 ह्याची प्राइस होती. करेक्शनमध्ये हा समथिंग 3500-400 पर्यंत गेला होता. सो 30-40% हा करेक्ट झाला होता स्टॉक BSE. NSE अजून लिस्टेड नाहीये. IPO येईल त्याचा पुढे जाऊन, तर त्याच्याबद्दल माहिती पण मी तुम्हाला सांगतो. आणि विदाऊट IPO म्हणजे लिस्टेड कंपनी नाहीये तरी पण मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करू शकलोय हे तुम्हाला सांगून देतो. ओके. ह्याच्यामध्ये एक ऑपॉर्च्युनिटी दिसत असते आपल्याला आणि त्याचे फायदे पण मी तुम्हाला सांगतो. काय असतं की जेव्हा पण एखादी कंपनी IPO आणते ना, त्यांचा एक प्राइस बँड ठरलेला असतो किंवा 300 ते 315 मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता, म्हणजे बिड लावू शकतात. आणि ते पण लकचा भाग आहे की बाबा त्याच्यामध्ये कधी कधी स्टॉक भेटतो, कधी नाही भेटत आहे ना. आणि कधी कधी काय होतं बघा, चांगले स्टॉक असले तर खूप जास्त येतो, म्हणजे 100% जे पण लिस्टिंग गेन दिलेत स्टॉक्सने. मग त्या केसमध्ये आपल्याला भेटलेला नसतो स्टॉक आणि लिस्टिंग गेन खूप जास्त दिलेले असतात. मग त्या केसमध्ये फक्त बघत बसावं लागतं किंवा लिस्टिंग नंतर आपल्याला ते बाय करता येतात. मग प्री IPO आपण जे बाय करतो, म्हणजे अनलिस्टेड स्टॉक्स जे बाय करतो, ते रिझन हे आहे की बाबा ते IPO मध्ये भेटेल की नाही भेटेल मला माहित नाही, किंवा लिस्टिंग गेन भेटतील मला नाही भेटतील माहित नाही, पण मला त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. म्हणजे थोडीशी रिस्क घेतोय मी, बट डेफिनेटली मला ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. म्हणजे काय तर त्या स्टॉकमध्ये तेवढं पोटेन्शियल वाटते म्हणून मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय. मी स्वतः इंडिव्हिज्युअली NSE मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तुम्हाला ती दाखवून देतो किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आणि कशी इन्व्हेस्टमेंट केली आहे. आणि हे जे प्रोसिजर आहे किंवा जे हे आपण करतो ते लीगल आहे का हे पण आपण जाणून घेऊया. तर एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्या थ्रू हे इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो. अनलिस्टेड शेअर्स किंवा प्री IPO स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. फक्त NSEच नाही तर बाकीच्या स्टॉक्समध्ये पण करू शकतात. तर तो एक प्लॅटफॉर्म आहे, त्याचं नाव आहे इनक्रेड मनी. त्याचं नाव आहे इनक्रेड मनी. ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. पुढे जायच्या आधी ना थोडीशी इन्फॉर्मेशन सांगतो. ओके, व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन असणार आहे. आपण बघतोय प्री IPO अनलिस्टेड शेअर्स इन इंडिया. ओके, म्हणजे अनलिस्टेड शेअर्स आपण घेणार आहे. तर अनलिस्टेड शेअर्स म्हणजे काय असतं की जे स्टॉक पब्लिकमध्ये अजून अवेलेबल नाही आहेत बाय सेल करण्यासाठी किंवा कुठल्याही स्टॉक एक्सचेंजवरती लिस्ट नाही आहेत, अशा स्टॉकला अनलिस्टेड शेअर्स म्हणतात. ओके. मग ते काय काय वेज आहेत ज्याने आपण ते बाय करू शकतो हे वाचून घ्या. कोण कोण सेल करतं हे अनलिस्टेड शेअर्स, तर एम्प्लॉईज करू शकतात किंवा एक्स एम्प्लॉईज करू शकतात. जे कंपनीमध्ये एम्प्लॉईज असतात ना, त्यांच्याकडे ते स्टॉक असतात तर ते सेल करू शकतात. प्रमोटर्स सेल करू शकतात, इन्व्हेस्टर्स करू शकतात. तर यांच्याकडूनच आपण हे स्टॉक बाय करत असतो, कारण की पब्लिकली तर अवेलेबल नाही आहे. बरं, व्हाय आर अनलिस्टेड शेअर्स अट्रॅक्टिव्ह? अट्रॅक्टिव्ह काय असतं तर अर्ली ॲक्सेस भेटतो. म्हणजे ते जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, IPO येणार, तुम्ही अप्लाय करणार, लिस्टिंग भेटणार, लिस्टिंग गेन भेटणार नाही भेटणार, तुम्ही जे अप्लाय केले तुम्हाला अलर्ट तरी होतात का स्टॉक, ह्याच्यावरती पण गॅरंटी नसते. ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर अर्ली ॲक्सेस भेटतो तुम्हाला, हे थोडंसं अट्रॅक्टिव्ह आहे. रिटर्न्स खूप जास्ती बनायचे चान्सेस आहेत, पण तुम्हाला सगळ्या गोष्टी चेक करायला पाहिजे. कुठलेही रिकमेंडेशन याच्यामध्ये देणार नाहीये. ऑब्विसली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. ओके, नॉलेज पर्पज बनवला आहे, एज्युकेशनल पर्पज बनवला आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. बाबा रिस्क काय आहे याच्यामध्ये? जर मी ह्या प्लॅटफॉर्म थ्रू गेलो तर मला हे स्टॉक नक्की भेटणार का किंवा कसे दिसणार? तर मी तुम्हाला सांगून देतो कसं दिसणार. जेव्हा पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार या प्लॅटफॉर्म थ्रू कराल किंवा दुसऱ्या प्लॅटफॉर्म थ्रू कराल, तर ते जे स्टॉक्स असतात ना ते तुमच्या डिपॉझिटरीला दिसतात. म्हणजे समजा CDSL एक्झाम्पलसाठी घ्या. CDSLचं जेव्हा तुम्ही लॉग इन करताना तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तो स्टॉक दिसतो, पण डीमॅट अकाउंटला दिसत नाही. जेव्हा तो IPO लॉन्च होईल, IPO येईल ना, त्याच्यानंतर तुमच्या डीमॅट अकाउंटला ते स्टॉक दिसायला सुरुवात होतात. त्याच्या आधी नाही दिसणार, पण CDSLला म्हणजे डिपॉझिटरीला दिसणार स्टॉक. ओके, एकदम सिंपल आहे. आणि ह्याच्यामध्ये रिस्क काय आहे? लिक्विडिटी खूप कमी असते, लॉक इन पिरियड असतो, सेल करता येत नाही IPO येईपर्यंत. IPO आल्यानंतर पण लॉक इन पिरियड असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी एकदा चेकआउट करून घ्या. व्हिडिओ खूप मोठा होईल जर सगळ्याच गोष्टी सांगत बसलो. फक्त काही रेस्ट्रिक्शन्स असतात, पण एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये. आता आपण बघूया की प्री IPO किंवा अनलिस्टेड शेअर्स आता कुठले कुठले अवेलेबल आहेत आणि NSE मध्ये कशी काय इन्व्हेस्टमेंट केली जाऊ शकते. इनक्रेड मनीला मी लॉग इन करून घेतलंय, माझा ID वगैरे टाकलाय
आणि अनलिस्टेड शेअर्स ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे कुठले कुठले स्टॉक आता अवेलेबल आहेत इथे दिसतंय बघा, किंवा मी इथे जरी क्लिक केलं ना अनलिस्टेड शेअर्सवरती तरी लिस्ट येऊन जाते. ओके, कुठले कुठले स्टॉक्स आता अवेलेबल आहेत. चेन्नई सुपर किंग्स आहे, ओयो आहे, पराग पारिक आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE, ऑर्बिस फायनान्शियल, SBI फंड मॅनेजमेंट. ओके, त्याच्यानंतर भरपूर सारे स्टॉक्स आहेत, अपोलो ग्रीन एनर्जी, NCDX, असे काही स्टॉक्स अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता या ठिकाणी. ओके, HDFC सिक्युरिटीज पण या ठिकाणी आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यांच्या कंडिशन्स वगैरे चेकआउट करा. समजा फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये मला कुठे इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, समजा ओयोमध्ये करायचे, तर मी व्ह्यू डिटेलवरती क्लिक करणार. ओके, व्ह्यू डिटेलवरती क्लिक केल्यानंतर मला इथं प्राइस दिसते जी की 56 रुपीज पर शेअर भाव आहे. आणि मला मिनिमम किती परचेस करावे लागतील, तर मिनिमम युनिट्स आहे 300. ओके, 300. एक मिनिट झूम करतो, याला तुम्हाला दिसेल. ओके, सो मिनिमम युनिट्स 300 आहेत, म्हणजे मिनिमम जी अमाऊंट होती माझे 16,800 रुपये तुम्हाला कमीत कमी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे. कमीत कमी तुम्हाला 17,000 रुपये लागणार इन्व्हेस्टमेंट करायला. जर तुम्हाला ॲडिशनली काही गोष्टी चेक करायच्या असतील, लाईक तुम्हाला ह्याचं फंडामेंटल्स वगैरे बघायचे असतील, तर खाली जा, स्क्रॉल करा, तुम्हाला इथे दिसेल बघा की फंडामेंटल्समध्ये आपण 56 रुपीज प्राइस आहे, फेस व्हॅल्यू काय आहे, मार्केट कॅप काय आहे, PE रेशो काय आहे, प्रॉफिट लॉस काय आहे, सगळ्या गोष्टी इथं आणि आहे, बॅलन्स शीट आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही चेकआउट करा, मगच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. जो स्टॉक तुम्हाला बेस्ट वाटेल त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करू शकता. ओके, सो याप्रमाणे आहे की तुम्ही ह्या स्टॉक्स बघून घ्या. तुम्हाला जर वाटलं की ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर इन्व्हेस्ट करा. सिंपल गोष्ट आहे, हे कुठलेही स्टॉक लिस्टेड नाही आहेत, सो एक लॉक इन पिरियड असतो आणि तो स्टॉक जोपर्यंत IPO येत नाही त्या स्टॉकचा तोपर्यंत तुमचे पैसे अडकलेले असतात, तोपर्यंत तुम्हाला ते सेल नाही करता येत. ओके, ही गोष्ट समजून चला, हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल आणि तुम्हाला ते सेल करायचे असतील तर ते सेल नाही करता येत. ओके, ही गोष्ट, तुमचे पैसे अडकून राहतात. आता आपण NSE बद्दल जाणून घेऊया. ओके, या ठिकाणी NSE ला व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक केलं मी. ओके, सो NSEच्या स्टॉकची डिटेल आपण या ठिकाणी बघतोय. बाबा 1779 पर स्टॉक प्राइस आहे याची आणि मिनिमम युनिट्स तेच आहेत. 300 युनिट्स तुम्हाला मिनिमम बाय करावे लागतील, ज्याची व्हॅल्युएशन होते 5,33,700, म्हणजे जवळजवळ 5.5 लाख रुपये तुम्हाला कमीत कमी इन्व्हेस्ट करायला लागतील. कमी क्वांटिटी नाही घेता येते त्याची. 300च्या पुढे किती पण घेऊ शकता, 301, 302, 305 किती, पण मिनिमम क्वांटिटी तुम्हाला 300च घ्यावी लागणार. ओके, याप्रमाणे आहे. आणि फंडामेंटल्स तुम्ही इथं चेक करा. मार्केट कॅप खूप मोठ्या 4.5 लाख करोडचं मार्केट कॅप आहे. तुम्हाला जर ह्याचं प्रॉफिट लॉस बघायचं असेल तर बघून घ्या, इथे पण आहे. भरपूर सारे डिटेल्स चेकआउट करा. आणि ऑब्विसली प्रॉफिट्समध्ये आहेत कंपनी आणि मोठं एक्सचेंज आहे, म्हणून मी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. आता मी किती इन्व्हेस्टमेंट केली तुम्हाला दाखवून देतो, एक सेकंड. ओके, मी पोर्टफोलिओवरती क्लिक करतो. पोर्टफोलिओवरती क्लिक केल्यानंतर हे बघा, मी इन्व्हेस्टमेंट केली किती, 5,33,700 मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि इथे बघा, ही 17 मार्चला एक ऑर्डर इथे दिसते तुम्हाला. 17 मार्चला मी ऑर्डर परचेस केलेली आहे. ह्याच्या अगोदर पण केलेली आहे, ही दुसरी ऑर्डर आहे. सो याप्रमाणे मी ह्याच्यामध्ये 5.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे. ॲब्सोल्यूट रिटर्न्स 0 दिसते, कारण की इथे ती प्राइस फ्लक्च्युएशन नाही आहे, त्याच्यामुळे मला इथं रिटर्न्स नाही दिसणार. जेव्हा ती प्राइस वाढलेली दिसेल तेव्हा ते रिटर्न्स दिसतील. आता हे स्टॉक मला सेल नाही करता येणार लवकर, जोपर्यंत IPO नाही येणार. सो एक एक्झाम्पलसाठी घ्या की 1 वर्ष गेलं IPO याला किंवा 1.5 वर्ष गेलं, तर 1.5 वर्षासाठी माझे पैसे इथं अडकलेले आहेत. आणि 1.5 वर्षानंतर समजा एखादा सिनेरिओ खराबच असेल, त्या टायमिंगला मार्केट पूर्ण क्रॅश झाला असेल, तर पॉसिबिलिटी ही पण आहे की 1779च्या प्राइसला आपण परचेस केला ना, कदाचित 1200 रुपयाला येईल, 1300 रुपयाला येईल, 1000 रुपयाला येईल. त्या टायमिंगला लॉस सुद्धा होऊ शकतो. म्हणजे ही पण गोष्ट आहे मित्रांनो, लॉस सुद्धा होऊ शकतो, प्रॉफिट सुद्धा होऊ शकतं. मला ह्या कंपनीमध्ये पोटेन्शियल वाटतंय म्हणून मी इन्व्हेस्टमेंट केली आहे. माझा पर्स्पेक्टिव्ह खूप लॉंग टर्मचा आहे. म्हणजे मी लाईक IPO जरी आला तरी पण मी ह्याला 7-8 वर्ष पुढचे काढणार नाही, याप्रमाणे माझा व्ह्यू आहे. मी ठेवून दिलं स्टॉक. सो असं नाही की रिकमेंडेशन आहे की तुम्ही घेतलेच पाहिजेत, तर तुम्ही याप्रमाणे करू शकता इन्व्हेस्टमेंट. आय होप तुम्हाला पूर्ण माहिती समजली असेल. बाकीचे अनलिस्टेड शेअर्स बघून घ्या, ज्याच्यामध्ये 10-15 हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करायचे असले करू शकतात. याप्रमाणे तुम्ही करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेटर ऑपॉर्च्युनिटी वाटते ना, त्यामध्येच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. ओके, सो नीट बघून घ्या, जाणून घ्या आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा. आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे ना, ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतोय. अकाउंट ओपन करून घ्या आणि त्याच्या थ्रू जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर ते ट्रान्झॅक्शनची कॉस्ट असते ना, आय गेस समथिंग 1% आसपास ती कॉस्ट घेतात. म्हणजे लाईक तुम्ही 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करताय तर समथिंग 5,000 रुपये त्यांचे चार्जेस असतात. ते ह्याच्यामध्येच इन्क्लुडेड असतात, 5,33,000मध्येच इन्क्लुडेड असतात. पण तुम्हाला ते कमी चार्जेस भेटतील, म्हणजे 1,500-2,000 रुपये तुमचे वाचतील जर लिंक थ्रू गेलात तर. मी लिंक तुम्हाला इकडे डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. अकाउंट वगैरे ओपन करायचं असलं अकाउंट ओपन करून घ्या. आणि इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी ना तुम्ही थोडंसं व्यवस्थित जाणून घ्या या गोष्टीला, की आपण इन्व्हेस्टमेंट किती करायला पाहिजे, कुठला स्टॉक चांगला आहे, कुठला वाईट आहे आणि लॉक इन पिरियड कितीचा आहे, हे सगळं जाणून घ्या आणि मगच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. कारण की आपण अनलिस्टेड शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणार या ठिकाणी.
व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, तर नक्कीच मित्रांच्या सोबत शेअर करा आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर डेफिनेटली कमेंट्समध्ये विचारा. आणि ह्याची पुढची प्रोसिजर जी आहे, आता मी स्टॉक तर इन्व्हेस्टमेंट तर झाली, पण ह्याचं डॉक्युमेंटेशन वगैरे कसं असतं हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जर ह्या व्हिडिओच्या रिस्पॉन्सवरती आहे, जर ह्याला चांगले व्ह्यूज वगैरे आले तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी डॉक्युमेंटेशन काय काय केलं आणि कसं माझ्या डिपॉझिटरीला स्टॉक दिसले हे पण मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. पूर्ण जे आहे व्हिडिओ ते ऑब्व्हियसली रिस्पॉन्सवरती असणार आहे. बघू रिस्पॉन्स कसा येतो, त्याच्यावरती व्हिडिओ बनवला जाईल. ओके, चला मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो. चला बाय बाय, जय महाराष्ट्र.